सुखकर करण्यासाठी आता आणखी एक सेवा सुरू होणार आहे, ती म्हणजे पॉड टॅक्सी। मुंबईतील बीकेसी मध्ये आता पॉड टॅक्सी धावणार आहे। बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स म्हणजे मुंबईतील नावाजलेला आणि गजबजलेला बिझनेस हब आहे। या भागात अनेक ऑफिसेस आहेत। दररोज या भागात येणाऱ्या लोकांची वाहतूक सुलभ करण्यासाठी पॉड टॅक्सी सेवा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा नुकतीच महाराष्ट्र सरकारने केली। सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर हा प्रकल्प राबवला जाणार आहे। त्यासाठी 1016 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। MMRDA ने बँड्रा आणि कुर्ला रेल्वे स्थानकांदरम्यानच्या 8.8 किलोमीटर लांबीच्या मार्गावर पॉड टॅक्सी सेवेला मान्यता दिली आहे। 6 प्रवासी क्षमता असलेली पॉड टॅक्सी ताशी 40 किलोमीटर वेगाने धावेल आणि वाटेत 38 थांबे असतील। दररोज 4 लाखांहून अधिक प्रवासी बीकेसी मध्ये प्रवास करतात आणि अहवालानुसार 2031 पर्यंत 1.9 लाख प्रवासी पॉड टॅक्सी सेवेचा वापर करतील अशी अपेक्षा आहे। पॉड टॅक्सी म्हणजे नेमकं काय? पर्सनल रॅपिड ट्रान्सपोर्ट PRT किंवा पॉड टॅक्सी ही एक टेक्निकल कार आहे जी ऊर्जेच्या मदतीने चालते। ही पूर्णपणे स्वयंचलित टॅक्सी असणार आहे ज्यासाठी ड्रायव्हरची आवश्यकता नाही। विशेषतः ही पॉड टॅक्सी डिझाईन केलेल्या मार्गदर्शकांच्या नेटवर्कवर चालते। पॉड टॅक्सीद्वारे एका वेळी 3 ते 6 प्रवासी ये जा करू शकतात। पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून पॉड टॅक्सी अधिक चांगल्या आहेत कारण त्यांच्या वापरामुळे वाहनांमुळे होणारं वाढतं प्रदूषण मोठ्या प्रमाणात आटोक्यात आणण्यास मदत होते। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि लोकशाही मराठीला फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।